जमीन तर हो होलसेलान ट्रेड करता, म्हणजे ताका आनी लिमिटूच ना. आनी विश्वजीत राणेचो आनी एक प्रॉब्लम म्हणजे तो TCP मिनिस्टरूय आसा आनी फॉरेस्ट मिनिस्टरूय आसा. सो हातूंत भितरलो कंप्लिटली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट. म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट मिनिस्ट्रीक जाय मॅक्झिमम जमीन फॉरेस्टा अंडर, TCP मिनिस्टर म्हणून ताका मॅक्झिमम जाय सेटलमेंट करपाची. सो एक्चुली मुख्यमंत्री जर सारको आशिल्लो जाल्यार मुख्यमंत्र्यान TCP पोर्टफोलियो आनी फॉरेस्ट पोर्टफोलियो एका मिनिस्टराक दिवपाक जायनाशिल्लो. आनी हाचेर सारको कॉन्फ्लिक्टींग इंट्रस्ट आसा. आनी त्या खातीर विश्वजीत राणे हो गोंयचे डिसंटान खूब फास्ट स्पिडीन करता. आनी त्या स्पिडीन केलें जाल्यार गोंय हें अस्तित्वान उरपाक खूब डिफिकल्ट जातलें. विश्वजीत राणे आपूण जर रोजगार मेळना जाल्यार वेगळो विचार करतलो. वेगळो विचार म्हणजे काँग्रेसीन घेवपाचो. तुमच्याकडे आयलो जाल्यार घेतले तुमी. विश्वजीत राणे हो कोणाचोच न्ही. विश्वजीत राणे हो स्वताचो बापायचो जावपाक शकना. तो खंयच्या पक्षाचो कसो जातलो. गिरीश सर, ज्यावेळेला माजी अध्यक्ष असतात त्यावेळेला विद्यमान जी समिती असते त्या समितीला मार्गदर्शन करणं, त्यांच्या आंदोलनात उतरणं, त्यांना सूचना करणं ही जबाबदारी माजी अध्यक्षांची असते. गेल्या काही महिन्यापासून म्हणजे ज्यावेळेला तुमचं अध्यक्षपद गेलं किंवा दुसरे कोण अध्यक्ष आले त्याच्यानंतर तुम्ही या समितीला, विद्यमान समितीला कशा पद्धतीने मार्गदर्शन करताय आणि सध्याची समिती कशा पद्धतीने काम करते त्याच्यावर माजी अध्यक्ष म्हणून तुम्ही समाधानी आहात?